ग्रामस्थांवर यांनी दगड फेकली, म्हणून मग त्यांनी त्याचा प्रत्युत्तर दिला, म्हणून हे सर्व पराक्रम हे लोक करतायत. दुसरी गोष्ट अशी की नेहमी तुम्ही व्हॉट्सअपमध्ये पोस्ट फिरते की कोण्या गोविंद महाराजांनी दोन नाव सांगितली जातात की कोण्या महाराजांनी काय केलं की संभाजी महाराजांचे जे तुकडे त्या पडव्या औरंगजेबाने तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांना मारले होते, ते तुकडे त्यांनी वेचून त्याच्यानंतर मग त्याला अग्नी दिला होता, असा ही खोटी पोस्ट फिरवली जाते. वास्तविक आजही तुम्ही जाऊन त्या वडू बुद्रुकला बघू शकता. वडू बुद्रुकला आजही ती दोन घराणे देशमुख आणि पाटील, ज्याला एकाने ते तुकडे वेचले आणि एकाने ते शिवले, म्हणून त्यांना एकाला शिवले पाटील आणि वेचले पाटील ही नावं पडली. गेल्या 350 वर्षापूर्वी संभाजी महाराजांचे तुकडे फेकल्यानंतर सगळ्यात पर्यंत असे एक आदर त्या भडव्यांनी संभाजी महाराजांचे तुकडे करून करून फेकून दिले वडू बुद्रुकच्या जंगलात आणि दड हा पाल्याला टाकून देऊन गेला. त्यावेळेस त्या दोन घराण्यांनी धाडस दिलं की आपला संभाजी महाराज, आपला राजा, आपला छत्रपती यांच्याशी विटंबना त्यांना बदलली नाही, म्हणून त्यांनी काय केलं, एकाने ते वेचले, एकाने शिवले आणि त्या पार्थिवाला अग्नी दिला. त्याच्यानंतर घराघरातून मराठी निघाले, पण त्या शिवले आणि वेचले पाटील या दोन घराण्यांचा इतिहास पुसून त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी कोण्या गोविंद महाराजांची समाधी बांधली होती आणि ती समाधी त्या ग्रामस्थांनी मिळून उद्ध्वस्त केली. त्याच्यामुळे हे लोक त्यांचा काय करत आहेत, निषेध नोंदवत आहेत. ही गोष्ट सर्वांना माहिती असायला पाहिजे की हे लोक निषेध का नोंदवतात. तर बंधू आणि भगिनींनो, या तरुणाने माय मराठी या यूट्यूब चॅनलवाल्यांनी ही बातमी दिलेली आहे आणि हा तरुण म्हणतो आहे की संभाजी महाराजांची जी समाधी आहे, संभाजी महाराजांचे जे शरीराचे तुकडे आहे ते गोविंद महाराज आणि गणपत गोविंद महाराज याने ते जमा केले नाही आणि अंत्यसंस्कार केले नाही असे यांचे म्हणणे आहे. आणि 2 वर्षाच्या आधीच ही समाधी बांधली असे म्हणणे. असं खोटारडं उत्तर या तरुणाने दिले आहे. तर याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत बौद्ध समाजाच्या भावना दुखल्या म्हणून केस टाकायला हवी. आणि या तरुणाने कुठलेही पुस्तक, पान नंबर, कुठल्याही पुरावा न देता फक्त तोंडातोंडी म्हटलेले आहे. म्हणजे यांना महाराजांचं मोठेपण नको आहे, बौद्धांचं मोठेपणा नको आहे असं या तरुणाला भडकवलं गेलं. हा तरुण कोणातरी संस्थेने भडकवलेला आहे आणि याने डोक्याचा वापर केला नाही. नाहीतर याने पुरावा दिला असता, पान नंबर दाखवलं असतं. तर याला कोणी हा अंधभक्त असावा आणि कुठल्याही प्रकारची विचारसरणी याच्याकडे नाही आणि कुठलाही पुरावा नाही. यांना महाराजांनी, 2 महाराजांनी संभाजीराजाचे तुकडे जमा करून एकत्र करून अंत्यसंस्कार दिले आणि त्यांची समाधी आहे, हे यांना महाराजांचा मोठेपणा मान्य नाही. कारण यांना जातीचा राग आहे. त्यांना वाटतात महार हे नीच समाजाचे आहे असं वाटतात. म्हणून या तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत केस दाखल झाली पाहिजे, अनेक गुन्हे अंतर्गत असं मला वाटते. जय संभाजी, जय शिवराय, जय भीम, जय भारत. हे इंडिया 007 चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा.